नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्य अधिराजला म्हणत असते की अधिराज, तू हे जे सगळं काय केलंस हे कसं घडलं आणि हे सगळं तुला का आठवत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला नाही आठवत आहे. मला इतकंच आठवतंय की तुम्ही तिथे देवीच्या गोंधळ चालू असताना समोरून उठलात आणि माझ्या समोर जाऊन बसलात आणि बाकी काय केलं ते मला आठवलं नाही. याच्या पुढचं मला काहीच आठवत नाही आहे. मला या सगळ्याचा खूप त्रास होऊन बसतोय. सगळं गुंता होऊन बसला आहे. खरंच या सगळ्यामध्ये मला अडकल्यासारखं होतं आहे आणि याच्यातून मला कुठलीही वाट दिसत नाही. मी अडकलो या सगळ्यामध्ये आणि तुम्ही अडकवलं आहे मला, असं म्हणून आता अधिराज हा नित्यालाच दोष देत असतो. त्याच वेळेला आता नित्या ही त्याला म्हणते की अधिराज, हे बघ, या सगळ्याची उत्तरं ही तुझ्याच पाशी आहेत आणि या सगळ्यात तूच स्वतःला अडकावून घेतलेला आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर ही उत्तरं स्वतःमध्ये शोधशील तर तुला याची उत्तरं दुसरीकडे शोधण्याची गरजच लागणार नाही. एक नक्की आहे की तुला स्वतःला शांत राहावं लागेल आणि तुला ज्या काही गोष्टी समोर दिसतात त्याला न नाकारता तुला त्यांना सामोरे गेलं पाहिजे. बस इतकंच आहे. आणि हे स्वतःचं जे तू म्हणतोयस ना की सगळा गोंधळ उडाला आहे, मला अडकवलं आहे, या स्वतःतच तू स्वतःला अडकवलेला आहेस आणि यातून बाहेर निघण्याचा मार्गही तुझ्याकडे स्वतःकडेच आहे. फक्त स्वतःकडे नीट बघ, असं तो म्हणायला लागते. आणि नंतर मग आता अधिराज हा त्या बोलण्यावरती बघत असतो आणि नंतर काहीच रिॲक्शन देत नाही. अधिराजचं ते वागणं आता त्रासदायक आहे हे नित्याला कळतं आणि ती त्याच्या बाजूला जाऊन बसते आणि त्याचा हात धरून म्हणते की हे बघ अधिराज, तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. मला कळतंय की जे काही घडतंय ना ते खूप चुकीचं घडतंय, पण या सगळ्यातून तुला मार्ग नक्की सापडेल आणि यात मी तुला नक्की मदत करेन आणि माझ्या नवऱ्याला या सगळ्या त्रासातून बाहेर काढायला मी नक्कीच मदत करणार. मी आहे तुझ्यासोबत काहीही झालं तरी. कारण गौ, असं म्हणून ती थांबते आणि नंतर म्हणते, कारण नित्या लव्स अधिराज आणि अधिराज लव्स नित्या, असं म्हणून ती त्याच्या आता गालावर हात फिरवते. आणि त्याच वेळेला आता अधिराज हा नित्याकडे बघतच राहतो. तिचं हे रिॲक्शन पाहून त्याला अगदीच धक्का बसलेला असतो. आणि दुसरीकडे शालिनी घरी येते आणि ती एक वस्तू खाली पाडते. त्याचबरोबर तिच्या हाताला पुन्हा लागतं. ती म्हणते की काय, हाताला पुन्हा लागलं माझ्या, आणि तिचा हात दुखायला लागतो. त्याच वेळेला ती म्हणते की काय ती मुरळी, नेमकी दिवटी माझ्यासमोरच धरून उभी राहायची होती तिला. त्याच वेळेला आता तिथे राजमा धावत धावत येते आणि म्हणते की काय झालं मालकीनबाई, तुम्ही करायला गेलात ते झालं नाही का, गोंधळ झाला का, म्हणजे जे काही करायचं होतं ते तसंच राहिलं का. त्याच वेळेला आता शालिनी तिथे तिच्यावर चिडणार तेवढ्यात पाहुणी येते आणि पाहुणी म्हणते की मालकीनबाई, हे सगळं काय झालं ना मला खरंच काही कळलं नाही. मी शपथ घेऊन सांगते की त्या नित्याने ते औषध प्यायली होती. मग काय झालं असेल नेमकं, त्या नित्यावर कसा काय असर झाला नाही. तेव्हा आता शालिनी म्हणते की अगं नक्कीच आठव, तू तिला नक्की औषध दिलंस ना. तेव्हा ती म्हणते की हो दिलंय मालकीनबाई. मग हे सगळं तिला कसं कळलं आणि तिला कसंच काही झालं नाही. त्याच वेळेला आता इथे शालिनी समोर एक डोकं यायला लागतं, ते म्हणजे राजमाचं. ती राजमाकडे बघायला लागते आणि म्हणते की राजमा, हे सगळं तू तर नित्याला सांगितलं नाही ना. तेव्हा लगेच आता राजमा म्हणते की झालं झालं, येऊन जाऊन तुमची गाडी आपली माझ्यावरच सरकते. किती काय झालं तरी तुम्ही माझ्यावरच येता. तुम्हाला किती दाखवायचं हो, किती विश्वास दाखवायचा, किती सिद्ध करायचं मी स्वतःला. त्यावेळेला पाहुणी म्हणते की मग तुला नाही बोलणार, तुझ्यावर नाही संशय येणार तर मग कोणावर येणार. अगं तूच आहेस ना त्या नित्याची अगदी खास. इतके दिवस झाले तुम्ही दोघी अगदी एकदम खास होत्यात आणि अचानकच तुमच्यामध्ये काय विस्तव गेला आणि तुम्ही असं वागायला लागलात. तेव्हा मग आता लगेच पुढे ती म्हणते की पाहुणे, अगं तू मला काय बोलते, तू मला बोलण्याच्या अगोदर स्वतःचं बघ ना. अगं तूच नीट औषध देऊ शकली नाहीस आणि उगीचच खापर माझ्यावर फोडते. मला माहीत आहे ना तूच औषध दिलं नसणार आहेस का, तू घाबरली असशील. तेव्हा मग पाहुणी म्हणते की नाही, मी कोणालाही घाबरत नाही, नित्याला तर मी मुळीच घाबरत नाही. ती म्हणते की तू अधिराजला घाबरली असशील. तुला माहीत असेल की जर अधिराजने हे सगळं शोधून काढलं तर मात्र तो तुला काही घराबाहेर ठेवणार नाही, घरातून काढूनच टाकणार. नंतर मग आता इथे दोघींच्या भांडणाने शालिनी वैतागते आणि म्हणते की बंद करा तुमची तोंड. आणि पाहुणी, हे बघ, जर तू औषध दिलं नसशील तर त्या घराबाहेर मी तुला कशी काढते तेच बघ. आणि राजमा तिच्या दोन वेण्या धरून ती म्हणते की जर मला कळलं की घरचा भेदी तूच आहेस तर मग बघ, तुझं नकही कोणाला नाही सापडणार, अशी अवस्था तुझी मी करून ठेवेन. असे दोघींनाही शालिनी आता धमकी देते. आणि त्यानंतर आता राजमाचे वेणी सोडून ती तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेला पाहुणी तिथेच उभी असते. दोघांचंही म्हणणं तिने ऐकून घेतलेलं नसतं. आणि तर आता इथे अधिराज हा झोपलेले असताना त्याला वाईट साईट स्वप्न पडत असतात. तो तोंडातच आणि मनातच काहीतरी पुटपुटत राहिलेला असतो. तितक्यात इथे आता
नित्या येते आणि ती केस धुतल्याने स्वतःचे केस झाडते आणि त्या केसाचे जे पाणी असते ते अधिराजच्या तोंडावर जाते आणि त्याला जाग येते. समोर बघते तर नित्या ही अधिराजच्या समोरच केस विंचरत असते. त्याच वेळेला मग आता अधिराज हा उठून बसतो आणि नित्या म्हणते की सॉरी सॉरी, माझ्यामुळे तुझी झोप मोड झाली ना. ॲक्च्युली मी अंघोळ करून आले आणि केस झाडत होती, पण तुला जाग आली त्यामुळे. तेव्हा आता अधिराज म्हणतो की पण मी इथे कसं काय आलो अचानक. तेव्हा तो आता तिच्या सौंदर्याकडे बघतच राहिलेला असतो. अंघोळ केल्यानंतर नित्या खरंच खूप छान दिसत असते आणि तेही तो बघत राहिलेला असतो. तेव्हा नित्या म्हणते की अधिराज, काल तू जरा विचार करत होतास ना, जास्त टेन्शनमध्ये होतास आणि जास्त विचारांमुळे तू इथेच झोपून गेला होतास, म्हणून मीही तुला जागं केलं नाही, कारण तू जास्त टेन्शनमध्ये होतास ना म्हणून. तेव्हा मग आता तो डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की मी इथे झोपले होतो, मग तुम्ही कुठे झोपला होतात. आणि तो खाली बघतो तर खाली एक सतरंजी घातलेली असते. तो म्हणतो की काय नित्या मॅडम, तुम्ही खाली झोपलात काय याचा अर्थ. तेव्हा ती म्हणते की हो. तेव्हा अधिराज म्हणतो की नित्या मॅडम, माझ्यामुळे तुम्हाला उगीचच त्रास होतो ना, माझ्यामुळे तुम्हाला इथे खाली झोपावं लागलं. कधीही जमिनीची धूळही तुमच्या अगोदर पायाला लागायची नाही, आता माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो, खाली झोपावं लागतं. तेव्हा मग आता नित्या म्हणते की हो होतोय, तुझ्यामुळे होतोय मला त्रास. तेव्हा अधिराज चेहरा पाडतो आणि नंतर नित्या म्हणते की तुझ्यामुळे त्रास होतोय, सतत तू असल्याचा भास होतो मला आणि सतत तू माझ्या आसपासच आहेस असंच वाटत राहतं मला. आणि प्रत्येक वेळेला तू स्वप्नात येतोस माझ्या आणि मला प्रत्येक काही वेळेला वचनं देऊन जातोस आणि अगदी जवळ असल्याचं भास करून देतोस. खूप छान फिलिंग असते ती. आणि नंतर मग मला प्रत्येक वेळेला सांगतोस की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तरीही प्रत्यक्षात जेव्हा असतोस तेव्हा माझ्याशी मात्र तुटकपणे वागतोस आणि माझी काळजी घेत असतोस. हीच तर त्रास देतोस तू मला, हाच तर तुझा त्रास असतो मला, प्रत्यक्षात तर त्रास देतच असतोस. असं म्हणून तो तिला लांब करणार तितक्यात ती त्याच्या मिठीत येते आणि मिठी मारून म्हणते की अधिराज. तेव्हा तो म्हणतो की मॅडम काय करताय हे, लांब व्हा, कोणीतरी बघेल ना आपल्याला. तेव्हा ती म्हणते की बघितलं तर बघू देत ना, कोण काय बोलणार आहे, मी माझ्या नवऱ्याच्या मिठीत आहे, मग कोणाला काय प्रॉब्लेम असणार आहे. तेव्हा आता अधिराज हा नित्याला बाजूला करतो आणि म्हणतो की थांबा, काय करताय तुम्ही. अधिराजच्या कुर्त्याच्या बटनमध्ये नित्याचं मंगळसूत्र अडकतं आणि त्याच वेळेला तो तिला सोडवायला जात असतो आणि नित्या म्हणते की बघितलं का काय झालं आहे, माझ्या गळ्यातल्या अधिराजला, माझ्या मिठीतल्या अधिराजला सोडायचं नाही आहे. असं म्हटल्यावर आता इथे अधिराज हा तिच्याकडे बघतच असतो आणि नित्या म्हणते की तू सोडव हा गुंता. तेव्हा मग आता अधिराज हा ते मंगळसूत्र त्या बटनमधून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र ते त्याला काही जमत नसतं, ते अगदीच गुंतलेलं असतं. तेव्हा नित्या आता गालातल्या गालात हसतच त्याच्याकडे बघत असते आणि अधिराजचीही आता चोरूनच नजर तिच्यावर जाते. तेव्हा अधिराजला नित्या म्हणते की थांब, काय झालं आहे, हे सुटत नाही आहे ना तुझ्याकडून. तेव्हा तो म्हणतो की नाही, लय अवघड गुंता आहे हा, सुटत नाही आहे. तेव्हा ती म्हणते की थांब मी सोडवते आता. आणि ती म्हणते की हे बघ, सोडवलं पण मी, माझ्यासाठी सोपं काम आहे ते आणि अगदीही कठीण नसतं हे सोडवणं, असं म्हणते. आणि त्याच वेळेला अधिराज आता तिथून उठून निघून जातो. तो नित्याला काहीच बोलत नाही आणि अधिराज आता निघून गेल्यानंतर नित्या ही तो जाताना त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि ती गालातल्या गालात आता हसत असते. तिला सगळ्याचे पहिले दिवस आठवत असतात. नंतर आता शालिनी ही झोपेतून उठते. तिला येऊन राजमा चहा देते आणि म्हणते की हा घ्या चहा. चहाचा गप घेतल्यावर तिचा हात आता जरासा दुखू लागतो. ती म्हणतो की काय झालं, कसं भाजलं. तेव्हा म्हणते की अगं, ती देवकीन होती, तिने माझी देवटी हातावरच धरली आणि माझा हात भाजला. तेव्हा ती म्हणते की म्हणजे काहीतरी देवीने तुम्हाला शिक्षा दिली, तुमच्याकडून चुकीचं काहीतरी घडलं असणार म्हणून ते. तेव्हा ती म्हणते की बस कर तुझं तत्त्वज्ञान. ते म्हणते की तत्त्वज्ञान नाही, मला एक वाईट स्वप्न पडलं होतं मालकीनबाई, की एक स्वप्न तुमच्याबद्दल, ते म्हणजे खूप भयानक होतं. त्या स्वप्नात तुम्ही रेस्ट हाऊसमध्ये अडकल्यात, सगळे दारे खिडक्या बंद आहेत, तुम्ही बाहेर येण्याचा प्रयत्न करताय पण मात्र तुम्हाला बाहेर येता येत नाही. खरंच तुम्ही खूप मोठ्या संकटात अडकले आहात आणि तुम्ही ओरडतायत आणि बाहेरून रेस्ट हाऊसला आग लागली, असं सगळं स्वप्न पडलं होतं. आणि त्यानंतर आता शालिनी म्हणते की काय बोलतेस तू. तेव्हा भिंती म्हणते की हो, आणि हे स्वप्न ना पहाटे पहाटे पडलं होतं. असं म्हणतात मालकीनबाई की पहाटे पडलेली स्वप्न ना खरी होतात, मी काय करू. तेव्हा आता ती म्हणते की बस कर, राहू दे, जा तू आता तुझी कामं कर. नंतर मग आता शालिनी विचार करते की मला काहीतरी केलं पाहिजे, आता मला कोण मारणारा येणार आहे, त्या म्हातारीला तर मी संपवलं, आता फक्त ही नित्य आहे आणि मी आहे, असं म्हणून आता ती खुश होते. इथे विमल ही अधिराजकडे येते आणि त्याला उभं राहायला सांगते आणि त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या अंगावरून भाकर तुकडा ओवाळून टाकते, त्याची दृष्ट काढते. आणि नंतर मग ती निघून जात असताना तो आवाज देतो की आयडे, जरा थांब ना. तेव्हा ती थांबते आणि तो म्हणतो की तात्यांना बोलवावं लागेल.
तेव्हा ती म्हणते की कशासाठी? तेव्हा तो म्हणतो की तू तात्यांमार्फतच माझ्याशी बोलतेस ना? तेव्हा ती म्हणते की नाही, बोल माझ्याशी बोलते मी. तेव्हा तो म्हणतो की आयडे, याचा अर्थ काल गोंधळ झाला, तू माझा आणि तुझ्या सुनेचा स्वीकार केलासच ना? तेव्हा ती म्हणते की नाही, अजिबात स्वीकार केलेला नाही मी. हे फक्त केलंय ते माझ्या लेकाच्या भविष्यासाठी केलंय, सुनेसाठी नाही. तेव्हा तो म्हणतो की असं काय बोलतेस आयडे तू? अगं त्या आपल्या घराच्या सून आहेत ना, तुझी सून आहेत त्या आणि त्यांचं सगळं घरदार आई-वडील सोडून आपल्याकडे आल्यात त्या. मग असं का करायचं आहे आपण? आपणच सगळं सांभाळलं पाहिजे ना. आणि तूच म्हणतेस ना घराची जबाबदारी आणि त्यांची साथ मी कशी सोडू? तुझी शिकवण आहे माझ्याकडे. तेव्हा ती म्हणते की पण माझ्या घराला सावरणं, धरणं हे माझी जबाबदारी आहे ना आणि माझा लेक यावेळेला माझ्यासोबत नाही असं ती बोलते. तर आता पुढच्या भागामध्ये जोगतीन ही नित्याला म्हणत असते की तुला जयदीपला आठवण करून द्यायची असेल तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं. असं घाबरू नकोस तू, कधीतरी काहीतरी नक्कीच चमत्कार होईल. तेव्हा आता तिला नित्या म्हणते की कसा चमत्कार होईल? कारण मला सकाळची पण अंधारच दिसतो, सगळ्या अंधारच दिसत आहे. त्याच वेळेला आता जे स्वामी असतात ते स्वामी तिच्या समोर येतात, ज्यांनी व्रत पूर्ण करायला तिला मदत केलेली असते आणि जयदीपला वाचवण्यासाठी मदत केलेली असते. आणि त्यानंतर त्यांना पाहिल्यावरती नित्या बघतच राहते. तर इथे अधिराज हा सावरीला म्हणत असतो की आत्ता जातो, आयडेला सांग आत्ता जातो आणि मी पाहुणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो. हे ऐकून सावरीला धक्काच बसतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.